या मुंबई महाराष्ट्र सरकार 2019 साली विद्यार्थी संख्याप्रमाणे पदे भरण्यात येईल असं एक जी आर काढलेला आहे 2019 मध्ये. तर या महाराष्ट्र सरकारने त्या पदाचं फाईल खाली दाबवलेले आहे आणि शासकीय आश्रमशाळा असेल, अनुदानित आश्रमशाळा असेल आणि जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा असेल त्या शाळेत पटसंख्याप्रमाणे म्हणजे पदे भरण्यात येईल असं म्हणजे सांगितलं होतं. तर आतापर्यंत का भरले नाही? आता याच्यात सर्वसामान्य जनतांना सगळ्यांना माहिती आहे. आजच्या युगात म्हणजे ऑनलाईनचं मोबाईलवर सगळं म्हणजे समाज बघता आहे. तर विधानसभाचा आमदार असेल, खासदार असेल, विधान परिषदचं असेल आणि या आदिवासी विभागामार्फत फाईल का लपवलेले आहे आणि हा फाईल का वर काढत नाही असा सामान्य जनताचा प्रश्न पडलेला आहे, खूप मोठा गंभीर. पटसंख्याप्रमाणे जर पदे भरला गेले, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रम, उच्च माध्यमिक तर समाजाचा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल आणि जे उच्च शिक्षक असेल या शिक्षणाचा फायदा खूपच चांगला होईल. आणि गुजरातमध्ये मजुरी करायला जातात विद्यार्थी आणि जेमतेम म्हणजे विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, त्याच्या आई वडील कसं शिकवत असेल तर हातमजुरी करून गुजरातमध्ये जाऊन मजुरी करून म्हणजे त्या मुलांना शिकवत असेल. आणि असे जर माझे फायले म्हणजे या महाराष्ट्र सरकारने असं जर माझे फाईल जर माझे खाली करत असेल, जे आर म्हणजे काढून लोकांना वाह दाखवायचं आणि अजून पुन्हा तो फाईल म्हणजे लपवून ठेवायचं, ही खूप दुःखाचं बाब आहे. तर या महाराष्ट्र सरकारला असं विचार करायला पाहिजे की आम्हाला म्हणजे महाराष्ट्र सरकार मुंबई राजधानी असं माहिती असतं, नागपूर राजधानी याच्या माहिती मिळाल्यास म्हणजे आम्हाला अभिमान वाटतं. पण ज्या अधिवेशनात जितके बी प्रश्न मांडलेले आहे आमदारांनी, खासदारांनी, त्या प्रश्नाचा आम्ही अभिनंदन व्यक्त करतो आहे. हा समाजासाठी प्रश्न उपस्थित केलेला आहे. हा खूप अभिमानची गोष्ट आहे, अभिमान वाटत आहे. पण 2019 याच्या जे आर काढलेला आहे त्या कर्मचारी आतापर्यंत भरला गेले नाही. हे खूप मोठं दुःखाचा बाब आहे. या महाराष्ट्र शासनाने का लपवलेले आहे हे सांगता येत नाही आम्हाला. लोकांना असं भ्रम निर्माण होऊन गेलेला आहे की खूप मोठा भ्रम निर्माण झालेला आहे. आज येणाऱ्या निवडणुकीत एखाद्या वेळेस म्हणजे या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्र सरकारला निश्चित धोका होईल. हे जर फाईल वर काढलं तर अजून पुन्हा समाज प्रतिसाद चांगला देईल असं आवाहन करतो आहे. आणि इतका सामान्य जनतापर्यंत जर अहवाल म्हणजे पोचला असेल, जे आर काढलेला म्हणजे तुम्ही जर खाली हे करत असेल, हे खूप मोठा दुःखाचा बाब आहे. आणि जितके बी आमदार, खासदार, मंत्री असतील हे तो फाईल वर काढावं आणि समाजाचा फायदा होत असेल तो होऊ द्या. ते पण आम्ही म्हणजे असं सांगतो की कॅटेगरी प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये हा जागा भरण्यात यावं. याच कॅटेगरीचं आमचं आदिवासी एसटीचं कॅटेगरीत म्हणजे सगळा
जागा भरा असं मी सांगू शकत नाही. माझं नाव वाण्या दौल्या ओडवी, मी राहणारा वेलीचा आहे. पण पूर्ण माझ्या जेही कॅटेगरी म्हणजे त्याच्या लोकसंख्याप्रमाणे बसत असेल त्याप्रमाणे हे पदे भरण्यात यावं एवढा अपेक्षा व्यक्त करून माझं मुलाखत इथेच संपवत आहे. आणि या महाराष्ट्र सरकारला विद्यार्थ्यांना शिकवून, माझे आई वडील शिकवून, माझे खड्डा खोदून माझे या विद्यार्थ्यांना माझे खड्ड्यामध्ये गाडण्याचं काम हा महाराष्ट्र सरकार नाही करायला पाहिजे. या महाराष्ट्र सरकारला माझे विचार करायला पाहिजे की महाराष्ट्राचं जे विद्यार्थी आहे त्यांना वर म्हणजे खेचण्यात यावं आणि त्याला सर्व्हिसचं संधी मिळावं आणि त्यांनाच म्हणजे जे हुशार पोरं असेल ते चांगलंच म्हणजे पदेवर लागावं आणि लागून सर्व्हिसला लागून येणारी पिढीचं विद्यार्थीने म्हणजे त्या पाया पक्का होईल आणि त्याच्यावर माझ्या पुढे समाजाचं चांगलं होईल आणि जे जे कर्मचारी या JR प्रमाणे लावले त्याचे उदरनिर्वाह होईल, त्याच्यात माझे एक फायदा होईल एवढं सांगून माझं मुलाखत इथेच संपवत आहे. आणि जास्त सांगितलं तर ते बरोबर नाही आहे एवढं